मी समीर त्रिंबकराव कुणावार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेतले आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात 2014 ते 2024 ह्या 10 वर्षात झालेला विकास हा शब्दांच्या पलीकडला आहे. हा विकास करत असताना मतदारसंघातील सर्वसामान्य व्यक्ती, समाजातला शेवटचा घटक हा केंद्रबिंदू मानून चौफेर विकासाचा संकल्प आमदार समीर कुणावार यांनी केला आहे. या दरम्यान हजारो कोटी हा शब्दच पराकोटीचा आहे. कारण कोटीची कामे ह्यापूर्वी झाली असतील, परंतु हजारो कोटी रुपयांचे विकास निधी या मतदारसंघात विकासाने झपाटलेला कार्यसम्राट आमदार समीर कुणावारच करू शकले, हे त्रिकालबाधी सत्य आहे. आणि सत्य हे सत्य असतं, ते सर्वांनी याची देही याची डोळा बघितला आहे. म्हणूनच महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आमदार समीर कुणावार यांना वडनेर समाधान शिबिरात 30,000 लोकांच्या साक्षीने कार्यसम्राट आमदार ही उपाधी दिली, हे सर्व मान्य आहे. हिंगणघाटचे लोकप्रिय आणि आज त्यांना मी नवीन पदवी देतोय, कार्यसम्राट आमदार श्री समीर कुणावार. समाजाच्या शेवटच्या गावापर्यंत, घटकांपर्यंत विकास पोहोचवणारा आधुनिक भागीरथ कार्यसम्राट आमदार समीर कुणावारच आहे. कारण भागीरथाने गंगा आणली, तर समीर कुणावार यांनी या मतदारसंघात विकासाची गंगा आणली, हे सत्य सर्वांसमोर आहे. आमदार समीर कुणावार यांचे आणि जनतेचे ऋणानुबंध सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत आमदार समीर कुणावार हे जनतेने केलेला विश्वास आणि दिलेलं प्रेम, या ऋणातून मी कसा मुक्त होऊ याचा सातत्याने विचार करत असतात. निश्चयाचा महामेरू, बहुजनांचा आधारू हिंगणघाट मतदारसंघातील आमदार समीर कुणावार यांच्या 10 वर्षाच्या विकास पर्वाची गाथा तमाम लाखो जनतेसाठी मर्मबंधातली ठेव आहे. कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांना साथ जनतेची, निस्वार्थ सेवेची, सबका साथ सबका विकास, सबका विश्वास सबका प्रयास, शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा असलेला आमदार समीर कुणावार. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्यांच्यासाठी कुठल्याही परिस्थितीत मी त्यांच्या सोबत आहे असे ठणकावून सांगणारे, शेतकरी हितासाठी नेहमी निरंतर प्रयत्नशील आमदार म्हणजेच कार्यसम्राट आमदार समीर कुणावार. शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्याला जर तुम्हाला अडचणीतून बाहेर काढायचं असेल तर त्याचे जे काही मुद्दे आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. पण आज जे मोठ्या मोठ्याने आवाज काढून या ठिकाणी बोलणारे आहेत, त्यांना माझं सांगणं आहे की आपल्या काळामध्ये शेतकऱ्यांना आपण वीज दिली नाही, फुकट थोडा पण पैसे घेऊन सुद्धा दिली नाही, अशी परिस्थिती त्यावेळेला या ठिकाणी आला होती. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. महाराष्ट्र भूमी थोर संत महात्म्यांची, तळमळ गोरगरिबांची, जनतेच्या हितासाठी सदैव कटिबद्ध असणारे आमदार समीर कुणावार. कोणी स्वप्नातही विचार केला नसेल की हिंगणघाट मतदारसंघाचा हा वाघ अधिवेशनात असा गरजणार की शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतःच्या सरकारला सुद्धा धारेवर धरून संपूर्ण विधान भवन गाजवणार. आपण याच्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यावरती सक्ती करता कामा नये. त्यांनी बँकेनी विचार न करावी, त्यांनी शेतकऱ्यांनी लेखी घ्यावं, त्याच्यानंतर पीक विमा हा घेतला जावं. त्यामुळे हा पीक विमा आपण ऐच्छिक करणार का हा एक मोठा विषय आहे. म्हणूनच तर जनता म्हणते, लोक कल्याणाचा ध्यास, समाज सेवेचा वसा, प्रत्येक वेळी आमदार असो आम्ही म्हणतो तसा. हिंगणघाट समुद्रपूर सिंदी रेल्वे विधानसभा मतदारसंघाच्या हितासाठी, पायाभूत सुविधांसाठी पांधन रस्ते, रुग्णालय, मुख्य महामार्ग यांचा कायापालट करण्यासाठी, आरोग्य सुविधांचे बळकटीकरण, शिक्षणाच्या सोयी उभारण्यासाठी कोट्यावधींचा निधी शासनाद्वारे खेचून आणून विकासाला नवीन गती व दिशा दिली. गोरगरिबांचे, अनुसूचित जाती
भटक्या जमातीतील परिवारांचे हक्काचे घर व्हावे यासाठी व केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून 500 कुटुंबांना घरकुल मिळवून दिले. मतदारसंघातील 5,000 पेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांना घराचे पट्टे वाटप करून त्यांच्या आनंदी जीवनाचा मार्ग सुकर करून दिला. विदर्भाचे पांढरे सोने म्हणून ओळख असणाऱ्या कापसापासून आपल्या मतदारसंघातील युवा तरुणांना रोजगाराची संधी प्राप्त करून देऊन त्यांच्या संधीचं सोनं करता यावं हे स्वप्न उरी बाळगले आणि त्याला पूर्ण सुद्धा केले. दिनांक 11 सप्टेंबर 2016 रोजी केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री पालकमंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत टेक्सटाईल पार्कचे झालेले भूमिपूजन आणि त्यानंतर टेक्सटाईल पार्कमध्ये 1200 कुटुंब प्रमुखांना मिळालेला रोजगार ही आज कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांनी पूर्ण केलेल्या स्वप्नांची साक्ष देणारा आहे. दृष्टी विकासाची, त्याला जोड परिश्रम आणि जिद्दीची. जगातील आरोग्य सुविधा AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे विकसित होऊन रुग्णसेवेत मोलाचे बदल घडत आहेत. आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आणि उपचारांचा समावेश झाला आहे. अशा अत्याधुनिक आरोग्य सुविधा हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वेसह संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना मिळावे यासाठी आधुनिक शासकीय मेडिकल हॉस्पिटल आणि कॉलेज आपल्या भागात असावे. आरोग्य सुविधा बळकटीकरण करण्याच्या संकल्पात हिंगणघाट येथील ग्रामीण रुग्णालयाला 50 खाटांपासून 430 खाटांचं करण्यासाठी 31 मे 2023 रोजी मंजुरी मिळवून दिली. तसेच शासकीय मेडिकल कॉलेजला सुद्धा शासकीय मान्यता प्राप्त करून देऊन जिल्ह्यातील नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण केला. घराची एकतो धर्म, जगाला प्रेम अर्पावे. आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब जनतेसाठी सुरू केलेल्या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मतदारसंघांतर्गत येणाऱ्या 3ही तालुक्यातील नागरिकांना मिळावा यासाठी जागोजागी शिबिरे लावण्यात आली. आमदार समीर कुणावार यांच्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याने घरी जाऊन आयुष्यमान भारत योजनेचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवला आहे. निराधारांचा आधार समीर कुणावार यांची सदैव गरजूंना साथ. कोरोना महामारीचा काळ कोण विसरू शकतो? जागतिक महामारी आणि त्यांचे वाईट परिणाम आपल्या पिढीने कोरोना काळात बघितले. ज्या काळात माणसे एक दुसऱ्यांना भेटू शकत नव्हती, परस्पर बोलू शकत नव्हती, त्या कठीण काळात गरीब कष्टकरी जीवन जगणाऱ्या कुटुंबांना आमदार समीर कुणावार यांनी निस्वार्थ भावनेने वेळोवेळी मदतीचा हात देऊन साथ दिली. कोरोना काळात मोफत धान्य वितरण, स्वनिधीतून 7 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबाला धीर दिला. आर्थिक स्थिती कमकुवत असणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत औषधोपचार उपलब्ध करून दिले. तसेच आमदार निधी अंतर्गत ऑक्सिजन, RT-PCR किट उपलब्ध करून दिली. कोरोना मुक्त मतदारसंघ करण्यासाठी, कोरोना लसीकरण प्रभावीपणे राबवण्यासाठी उत्तम नियोजन सुद्धा त्यांच्या नेतृत्वात झाले. लाडक्या बहिणींचा लाडका आमदार भाऊ, देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महिला सशक्तीकरणाला प्राधान्य दिलं आहे. या भावनेतून महिला भगिनींसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने अनेक योजना सुरू करण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने उज्ज्वला योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अन्नपूर्ण योजना, श्रावण बाळ योजना, वयोश्री योजना. सध्या सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेचे शिबिर आपण बघितलेच आहे. महिला बचत गटांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आमदार समीर कुणावार यांनी केले. देव देवळात नाही पण मनुष्यात आहे. पण मनुष्याचा जगण्याचा आधार हा देव आणि देवावरचा विश्वास आहे. ही जाणीव आमदार समीर कुणावार यांना आहे. संघर्षाच्या काळात देवावर असलेली श्रद्धा आणि त्यातून मिळणारा विश्वास हा मनुष्याला नवीन मार्ग दाखवतो. तसेच जीवनात मिळालेले यश आणि आनंदाचे क्षण ईश्वराच्या आशीर्वादाने मिळाले ही जाणीव ठेवून मनुष्य तीर्थस्थळाला भेटी देतो. नागरिकांचा हा अनुभव अधिक आनंदमय आणि उत्साह देणारा व्हावा यासाठी हिंगणघाट
समुद्रपूर सिंदी रेल्वे तालुक्यातील प्रमुख तीर्थस्थळांचा विकास आराखडा तयार करण्यात आला, ज्यामध्ये मतदारसंघातील पर्यटन स्थळे व तीर्थस्थानांचा जीर्णोद्धार करण्यासाठी यामध्ये जवळपास 700 वर्ष जुने असलेल्या प्राचीन रुद्रेश्वर महादेव मंदिराला आर्थिक मदत करून त्याच्या सौंदर्यात भर पाडली, संत हरिओम बाबा मंदिर परिसर व गौशाळेचा कायापालट केला। याचबरोबर संत भोजाजी महाराज आजनसरा देवस्थान गिरड येथील दर्गा नवीन रूप देण्यात आलं। यामध्ये ऐतिहासिक बाब म्हणजे आज ही तीर्थस्थळे विकसित होऊन भाविकांच्या श्रद्धेत भर घालतच आहेत, सोबतच पर्यटनाला सुद्धा चालना मिळत आहे। मतदारसंघातील विविध सौंदर्यीकरणासाठी व विविध कामांसाठी 19 प्रभागातील 300 विकास कामांचं भूमिपूजन संपन्न झालं। सुमारे 50 कोटींच्या निधीतून हे शुभकाम पूर्ण होत असून कार्यसम्राटाच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा यश आलं आहे। याचबरोबर महात्मा गांधी पुतळा चौकातील सौंदर्यीकरण आणि विशेष म्हणजे कारंजा चौकाचे सौंदर्यीकरण करून शहराचा केंद्रबिंदू बनवण्यात मदत केली व स्मशानभूमीचा कायापालट झाला असून येथे देखील सौंदर्यीकरण झाले। याचबरोबर हिंगणघाट कब्रस्थान विकासासाठी सुद्धा निधी प्राप्त झाला आहे। शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवत तब्बल 11 नव्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे। यामुळे शहरातील पाणी टंचाईवर मात केली। समीर कुणावार यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले, म्हणूनच मातृशक्तींचा त्रास वाचवेल आणि घराघरात नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचेल। हर घर नल से जल म्हणजेच जलजीवन मिशनला नवीन चालना देत पाण्याचा प्रश्न सोडवला। माननीय मंत्री महोदयाला विचारू इच्छितो की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी क्रांतिकारी योजना दिली, जल जीवन मिशन, हर घर नल हर घर जल, पण काही इस्टिमेटला पडू नये, याला अजून तातडीने स्पीड देण्याची गरज आहे। त्यामुळे 1.5 वर्षापासून ते हे सर्व फक्त इस्टिमेटसाठी, टेंडरसाठी आणि प्रमासाठी अलग प्रलंबित आहे अनेक जिल्ह्यामध्ये। तर आपण याचा एक रिव्ह्यू घेऊन ज्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामधल्या ज्या योजना आहे त्या योजनाला टाइम बाउंड कार्यक्रम 1 महिन्यात 1.5 महिन्यात यांनी ताबडतोब त्या निकाली काढून प्रमा देऊन त्याचं टेंडर लेवल आपण करून देणार आहात का, या प्रमाणे सूचना देणार का? खेलो इंडिया मिशनचे महत्त्व गृहीत धरून समीर कुणावार यांनी व्यायाम शाळेचा कायापालट करून तेथील क्रीडा संकुलाच्या साहित्याची कमतरता पूर्ण करून या अभियानाला गती दिली। खेळणार भारत तरच जिंकणार भारत मिशन असे चित्र साकारत मतदारसंघातील युवक आणि युवतींना खेळण्यासाठी प्रोत्साहित केले। मुख्यमंत्री मॅरेथॉन स्पर्धेला आयाम दिला। याचबरोबर हिंगणघाट शहरामध्ये भव्य क्रीडा संकुलन व्हावे अशी सर्व क्रीडाप्रेमींना इच्छा आहे आणि ही मागणी पूर्ण करत बीसीसी मैदानावर खेळण्याच्या दृष्टीने काही विकास कामे प्रगतीपथावर आहेत। दिनांक 15 ऑगस्ट 2023 ला शहरात जवळपास प्रत्येक स्पोर्ट्स क्लबला आवश्यकतेनुसार क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले। 70 ते 80 वर्षांपूर्वीचा वारसा लाभलेल्या हिंगणघाट शहरातील आखाड्यांचे पुनर्विकास करून यामध्ये प्रामुख्याने शेषशाही आखाडा, सार्वजनिक हनुमान आखाडा आणि तेलीपुरा व्यायाम शाळेचा समावेश आहे। विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे व आधुनिक तंत्रज्ञानाची जाणीव व्हावी म्हणून GBMM मोहता स्कूल व कनिष्ठ विद्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले। 100 वर्ष जुनी असलेल्या या इमारतीला माननीय श्री समीर कुणावार यांच्यामुळे नवीन स्वरूप मिळाले। शासनाच्या निधीतून सुसज्ज झालेली मोहता शाळेमधील विकास कामांसाठी 4.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला। तसेच इतर विकास कामांसाठी 1 कोटीचा निधी मंजूर करून आधुनिक वर्ग, ग्रंथालय आणि परीक्षा केंद्राची निर्मिती केली गेली। याच पाठोपाठ शहरातील विद्यार्थ्यांसाठी विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांसाठी शासकीय वसतिगृहाच्या निर्मितीचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले। माननीय श्री समीर कुणावार यांना कार्यसम्राट असंच म्हटलं जात नाही, तर दृढ संकल्प आणि प्रेमळ व्यक्तिमत्वामुळे त्यांनी हा मान मिळवला। मागच्या 10 वर्षात त्यांच्या विकास कामांचा आराखडा पाहत हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाची प्रगती पाहताना व कर्तृत्ववान स्वभावामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आता शहराबाहेर जाण्याची गरज नाही। कारण हिंगणघाट समुद्रपूर सिंदी रेल्वे मतदारसंघात माननीय श्री समीर कुणावार यांच्या संकल्पनेतून
मोफत शिकवणीसाठी प्रगतिशील पाऊल उचलले गेले. यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी उच्च पदावर पोहोचावे म्हणून श्रीमती आशाताई कुणावार या अभ्यासिकेची कल्पना साक्षात आणली आणि या कार्यसम्राटाच्या प्रयत्नाने विद्यार्थी शासकीय सेवेत उत्तीर्ण झाले. त्याचबरोबर अशा शिकवणी समुद्रपूर व सिंधी रेल्वेमध्ये सुद्धा राबवण्यात आल्या. समुद्रपूरमध्ये महामानव विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेची सुरुवात करून विद्यार्थ्यांसाठी खरोखरच हे महत्त्वाचं पाऊल ठरलं आहे. हिंगणघाट मतदार क्षेत्रातील जनतेला आरोग्यासाठी उच्च प्रकारच्या सुविधा मिळाव्या यासाठी समीर कुणावार यांनी उपजिल्हा रुग्णालयात ऑर्थो विभागासाठी आधुनिक मॉड्युलर ICU व सिटी स्कॅन मशीन सारख्या यंत्रणेची सोय करून दिली. मतदार क्षेत्रातील गरजूंना याचा लाभ होणार आहे. हिंगणघाट शहराला नवीन चालना देत रस्ते व उड्डाण पुलामुळे हिंगणघाट शहराला नवीन आकर्षण मिळाले. याबरोबरच नांदगाव चौकातील उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले आणि यातून दळणवळणाला नवीन गती मिळाली. पावसाळ्यात नदी नाल्याचा जलस्तर वाढल्यामुळे गावांना पुराचा तडाखा बसतो आणि संपूर्ण गावं व शेतमळ्यांमध्ये पुराचं पाणी शिरल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. यावर उपाय म्हणून कोरा नंदोरी मार्गावर असलेला पोथरा धरणाचा कायापालट करून पुराला नियंत्रित करणे शक्य झाले. सोबतच वणा नदीचे रुंदीकरण करून पुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे. हिंगणघाट शहरात STP प्लांटची उभारणी करून या प्रकल्पाद्वारे पाण्याचे शुद्धीकरण करणे शक्य होऊन शहरातील नवीन प्रकल्पाला प्राधान्य मिळालं आहे. समुद्रपूर मधील विकासाला गती देण्यासाठी शेडगाव उड्डाण पुलाचे काम मोलाचं ठरलं. या उड्डाण पुलामुळे समुद्रपूरच्या विकासाला गती मिळाली. सोबत अपघातांना आळा बसला. समाजासाठी दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी व विकासाला चालना देण्यासाठी नंदोरी कोरा वाशी येथे सिमेंट रोडचे बांधकाम पूर्ण करून यामुळे जनसंपर्क वाढवून नवीन धोरणं राबवत समुद्रपुराला नवीन जीवन मिळाले. शासकीय शिस्त आणि वेळ पाळणारा आमदार कार्यसम्राट समीर कुणावार शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जनतेला कुठेही अडथळा येऊ नये हा उद्देश पुढे ठेवून प्रशासकीय इमारतींचा कायापालट करण्यात आला. तहसील कार्यालय, नगरपालिका कार्यालय यासाठी मोठा निधी खेचून आणून विकास कामे पूर्ण करण्यात आली. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शहराच्या विकास कामाकरिता 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यामध्ये प्रामुख्याने 18,70,00,000 रुपयाच्या निधीतून विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापर्यंत सौंदर्यीकरणासह सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन तसेच विविध प्रभागातील पायाभूत सुविधांचा समावेश होता. 50 कोटींच्या निधीतून हे विकास कार्य पूर्ण होत असून याचबरोबर महात्मा गांधी पुतळा चौकातील सौंदर्यीकरण, टिळक चौक सौंदर्यीकरण आणि विशेष म्हणजे कारंजा चौकाचे सौंदर्यीकरण करून शहराचा केंद्रबिंदू बनवण्यात मदत केली. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाच्या विकासाकरिता कुठेही कमी पडू देणार नाही हे वचन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समीर भाऊंना दिले होते. काम करणारा आमदार मतदारसंघाला मिळाला की राज्याचे शीर्ष नेतृत्व सुद्धा त्याला साथ देतात. यात प्रामुख्याने हिंगणघाट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरात 1 कोटी रुपयांचे भव्य असे योग भवन, त्याचप्रमाणे उद्यान परिसरातील तलावाचे सौंदर्यीकरण कामासाठी 1,75,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार समीर कुणावार यांच्या या हिंगणघाट पॅटर्नची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर झाली. छत्रपती संभाजी नगर, जालना, पुणे, अमरावती, नागपूरसह अनेक ठिकाणी हिंगणघाट पॅटर्न अंमलात आणून समाधान शिबिरं घेण्यात आली. शासनासमोर हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे विधानसभा मतदारसंघातील समस्या प्रश्न मांडून संघर्ष करून निधी खेचून आणला. मतदार, गरजू नागरिक सर्वांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना मदत करणारा, प्रेमाने बोलून विचारपूस करणारा असा जीवाभावाचा जनसेवक म्हणून आमदार समीर कुणावार यांनी जनतेच्या हृदयात एक वेगळं स्थान प्राप्त केलं आहे. आदिवासी मेळावा हिंगणघाट क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्यातून प्रेरणा घेत
आमदार समीर कुणावार यांनी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात आदिवासी समाजासाठी अनेक योजना आणि उपक्रम राबवले. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात आदिवासी बांधवांची संख्या जरी कमी असली तरी समाजातील एक महत्त्वाचा घटक म्हणून त्यांच्याकडे आमदार समीर कुणावार यांनी पूर्णपणे लक्ष दिले आहे. अशा आदिवासी कुटुंबांना वनपट्टे वाटप, आदिवासी समाजाला घरकुल, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, अनेक समाज भवन, शिष्यवृत्ती असे अनेक कार्यक्रम हाती घेऊन त्यांना न्याय मिळवून दिला. आदिवासी समाजाने सुद्धा भाऊंच्या या कार्याची दखल घेतली. मागील वर्षी म्हणजे दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी हिंगणघाट येथे आदिवासी बांधवांचा भव्य दिव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात समाजाने एक दिलाने समीर भाऊ यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले आणि आपला आशीर्वाद दिला. मेळाव्यात आलेल्या समाज बांधवांकडून त्यांच्या समस्या, विकास कामासंदर्भात असलेल्या सूचना आणि भविष्यातील अपेक्षा जाणून घेतल्या आणि त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. आदिवासी समाजासाठी झटणारा असा आमदार म्हणून समीर कुणावार यांनी आपली ओळख समाज बांधवात निर्माण केली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आदिवासी समाजाकडून त्यांना आशीर्वाद लाभेल अशी आम्हाला खात्री आहे. जय भगवान बिरसा मुंडा, जय सेवा. 2.5 वर्षांपूर्वी कोरोना काळात कशी परिस्थिती होती? जागतिक महामारीचा काळ होता. शेतकरी हवालदिल होता. त्यावेळी शेतकऱ्यांना सरकारी मदतीची आणि सहानुभूतीची आवश्यकता होती. पण राज्यात होतं ते निष्ठुर, निर्दयी महाविकास आघाडीचं सरकार. शेतकरी आर्थिक संकटात असताना तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले. सरकारकडून आदेश येताच नाईलाजाने शेतीचं वीज कनेक्शन कापावं लागलं. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं आमदार समीर कुणावार यांची भेट घेतली. कोरोनाचा काळ होता. माणसं माणसाला भेटायला घाबरत होती. पण आमदार समीर भाऊ यांनी सर्व शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांची समस्या जाणून सरकार विरोधात साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला. 65 पेक्षा जास्त सरपंच आणि शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन समीर भाऊंनी कोरोना काळात शेतकऱ्यांसाठी राज्यातील सर्वात मोठे साखळी आंदोलन केले. शेतकऱ्यांचा पाठिंबा, समीर भाऊ यांचा पाठपुरावा आणि शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन पुन्हा जोडून त्यांना वीज बिलात सूट द्यावी लागली. जो शेतकरी विरोधी सरकारला भिडतो, शेतकऱ्यांसाठी भांडतो, जो शेतकऱ्यांसाठी धावतो, तो आमदार म्हणजे समीर कुणावार. ही ओळख शेतकऱ्यांच्या मनात समीर भाऊंबद्दल निर्माण झाली आहे. स्वतःचे हक्काचे घर असावे हे स्वप्न तुमच्या माझ्यासारख्या अनेकांचे असते. परंतु आर्थिक अडचणींमुळे हे स्वप्न पूर्ण करण्यात कुठेतरी एक अडथळा असतो. आर्थिक अडचणींवर मात करून गरीब कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. जोपर्यंत गरीबाला त्याच्या घरासाठी, निवाऱ्यासाठी जमिनीचा अधिकार मिळणार नाही तोपर्यंत गरीब हा गरिबीतून बाहेर येऊ शकणार नाही. ही जाणीव आमदार समीर कुणावार यांना होती आणि गरिबांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून ती प्राप्त करून देण्यासाठी पाठपुरावा केला. आमदार झाल्यानंतर साहेबांनी पहिले प्राधान्य देऊन कामगार, मजूर अशा हातावर जीवन जगणाऱ्या गरिबांना जमिनीचे पट्टे मिळवून दिले. त्यांनी यासाठी केलेल्या संघर्षामुळे मतदारसंघात आजवर 2800 गोरगरिबांना जमिनीचे पट्टे त्यांच्या मालकीचे म्हणून मिळाले आहेत. महाराष्ट्रामध्ये आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आपण आदिवासी लोकांना शेत जमिनीचे आणि रहिवाशाचे पट्टे देतो आणि हे पट्टे देत असताना याची मंजुरी ही तालुका आणि जिल्ह्या ठिकाणी होते. माझी या माध्यमातून या ठिकाणी उपमुख्यमंत्री बसलेले आहेत, या ठिकाणी विखे पाटील साहेब बसलेले आहेत. माझी विनंती आहे की सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना द्या की अशासकीय सदस्य आता जिल्हा परिषद निवडणुका झाल्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे यांना हे पट्टे तातडीने त्यांना देण्यात यावे अशा सूचना द्याव्या अशी माझी विनंती. ज्यांची घरे कच्ची आहेत त्या गोरगरिबांना प्रधानमंत्री आवास आणि राज्य शासनाच्या योजनेतून पक्के घर बांधण्यासाठी अनुदान मिळवून दिले. तसेच मतदारसंघातील आदिवासी कुटुंबांना वन जमिनीवर नावे, वनपट्टे लावण्यासाठी सुद्धा समीर भाऊ यांनी पूर्ण सहकार्य उपलब्ध करून दिले. यामुळे आता शेकडो आदिवासी कुटुंब या जमिनीवर शासकीय योजनेचा लाभ घेत आहेत.
तसेच शेती भाजीपाला लागवड करून उत्पन्न घेत आहेत. हिंगणघाट समुद्रपूर सिंधी विधानसभा क्षेत्रातील कष्टकरी मजूर कामगार आणि गोरगरीब जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद सोबत असल्यामुळेच आमदार समीर भाऊ कुणावार यांना लोकोपयोगी हिंगणघाटच्या भूमीवर घडलेल्या या अभूतपूर्व आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अशा कामगार मेळाव्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. महाराष्ट्राच्या इतिहासातील हा सर्वात मोठा कामगार मेळावा होता. या मेळाव्या दरम्यान 53,720 बांधकाम कामगारांना त्यांच्या कष्टाची पावती म्हणून पेट्या आणि भांडी वाटप करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात हा मेळावा सर्वप्रथम झाला तो फक्त आमदार समीर कुणावार यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे. त्यांनी कामगारांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी अतुलनीय प्रयत्न केले, ज्यामुळे हा मेळावा महाराष्ट्रासाठी आदर्श ठरला. हिंगणघाटच्या या मेळाव्याने दाखवून दिले की सक्षम नेतृत्व, योग्य नियोजन आणि संघटनेच्या जोरावर आपण कोणतेही आव्हान सहज पूर्ण करू शकतो. आपला हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे विधानसभा मतदारसंघ, जिथे प्रत्येक कष्टकरीला सन्मान मिळतो आणि त्यांच्या श्रमाची जाण असलेला आमदार आपलं नेतृत्व करतो, हीच मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची खरी पावती आहे. दिनांक 3 सप्टेंबर 2024 हा आपल्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला आहे. तो सन्मान आमदार समीर कुणावार यांच्या कार्यकाळात प्राप्त झाला. देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते आमदार समीर कुणावार यांना राज्यातील सर्वोत्कृष्ट संसदपटू हा संसदीय क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान देण्यात आला. उत्कृष्ट संसदपटू विधानसभा श्री समीर कुणावार जी. कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन तेरी हवा. न चुकता विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणारा, मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न जिकिरीने मांडून ती कामे मंत्रालयातून करून घेणारा, ज्या समीर कुणावार यांना मतदारसंघातील नागरिकांनी विश्वास टाकून मतदारसंघाची धुरा त्यांच्या हाती दिली, ती त्यांनी मागील 10 वर्षाच्या काळात यशस्वीपणे सांभाळून मतदारांचा विश्वास सार्थ ठरवला. ही पावतीच या पुरस्काराच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली आहे. मुंबईत हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वेचे आमदार राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर उपस्थित होते. दिलेल्या मुलाखतीत आमदार समीर कुणावार आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतात की हा पुरस्कार माझा नाही, तर हिंगणघाट मतदारसंघातील माझ्या जनतेचा आहे. त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास, कार्यकर्त्यांची साथ आणि निष्ठेचा प्रतीक म्हणून हा राष्ट्रपती पुरस्कार मतदारसंघाच्या इतिहासात सदैव स्मरणीय राहील. 2024च्या निवडणुकीत समीर कुणावार यांना प्रचंड मतांनी विजयी करा.